परमेश्वरी हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज आणि श्री साधू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि या आज मोठ्या पर्वकाळानिमित्त या प्रभू रामचंद्राच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। खरं म्हणजे आजचा महाशिवरात्र म्हणजे मोठा पर्वकाळ आहे आणि ह्या पर्वकाळाचं भाग्य आपल्या सगळ्यांना लागलेलं आहे। आणि खरं म्हणजे आम्ही काही हे जाणून बुजून केलेलं नाहीये, हे ऑटोमॅटिक आलेलं आहे। आम्ही तारीख काढली हे सगळं आलं। म्हणजे कुठलाही विचार करताना महासभेचा कधी आम्ही महासभेचं भूमिपूजन मात्र मुहूर्त बघून काढलं असं, पण असं बाकी कधी कार्यक्रम करताना आम्ही कधी मुहूर्तही बघितलेलं नाही आहे। अमावस्या असती का पौर्णिमा असती का कुठला दिवस असतो, पण परमेश्वराची लीला अशी आहे की तो दिवस परमेश्वर चांगलाच आणतो आपल्याला। आणि आज आदरणीय व्यासपीठ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आपले लाडके दुसरे आमदार समीर भाऊ कुन्नावार, सौ साधनाताई मुनगंटीवार, श्रद्धाताई कुन्नावार आणि मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि ज्यांनी मला भरभरून दिलेला आहे असे आमचे काशी अन्न सदरमचे विलासजी बच्चू, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे महासचिव गोविंदरावजी बिडवई, बांधकाम समितीचे अध्यक्ष की त्यांनी अध्यक्षपदाला इच्छुक असताना सुद्धा बांधकाम समितीचं अध्यक्षपद घेऊन कामाला न्याय देणारे असे माझे सूर्यकांतजी शिरपेवार, कार्याध्यक्ष सुमितजी रुद्रवार, सचिव सदानंदजी मेडेवार, कोषाध्यक्ष अनिल शेठजी मनाडकर, त्यांना आम्ही नेहमी म्हणतो कुबेर, कुबेर आहेत ते। यानंतर आमच्या महिला महासभेच्या अध्यक्षा माधुरीताई कोले, कार्याध्यक्षा सुलभाताई वट्टमवार, महासभेचे उपाध्यक्ष जे सुधीरांना पाटील, आज मंचावर उपस्थित असलेले महासभेचे बांधकाम समितीचे सर्व उपाध्यक्ष बिपिनजी गादेवार, किरणभाऊ वट्टमवार, रवी बंडेवार, बालाजी डुब्बेवार, सचिनजी गुंडेवार आणि बाळू कौलवार, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा, सचिव, कोषाध्यक्ष आणि उपस्थित असलेले सर्व कार्यकारिणीचे सर्व सदस्य, आमच्या अर्चनाताई दंडरे महिला महासभेच्या कोषाध्यक्ष। खरं जर पाहिलं अतिशय चांगला कार्यक्रम या 5 जणांनी केला, मी त्यांचा सन्मान तर केला, पण माझं कर्तव्य आहे की जो कार्यकर्ता जर निर्माण करायचा असेल तर त्या कार्यकर्त्याचा गुणगौरव त्या कार्यक्रमामध्ये होणं गरजेचं असतं। आता तुम्ही सगळ्यांनी माझा एवढा गुणगौरव केला, प्रत्येकाच्या भाषणामध्ये नंदू गादेवारचं नाव मी तुम्हाला एकदा सांगितलं, 10दा सांगतोय की मी एक निमित्त आहे, करणारे तुम्ही आम्ही सगळे आहोत। मी एकटा कधीच करू शकत नाही। आज विलास सरांनी माझं भरभरून कौतुक केलं, खरं तर त्यांचे मनापासून खूप आभार मानले पाहिजे।
कारण आंध्रामधला समाज बांधव महाराष्ट्रातल्या समाज बांधवाला कधीच विचारत नाही. कारण मी गेले 20 वर्ष या संस्थेवर काम करतोय. पण एक गोष्ट अशी आहे की 20 वर्ष काम करत असताना सुद्धा की कोणी असो, त्यांनी सांगितलं की माझ्या पदासाठी मी जर त्यांनी मला नेमणूक केली कोषाध्यक्ष पदासाठी आणि विरोध कोणीही केला नाही, ते फक्त एकमेव कारण म्हणजे विलास सरांनी नाव सुचवलं आणि माझ्या स्वभावाला बघून लोकांनी विरोध केला नाही. आणि नाव कुणाचं कोण सुचवतंय याला सुद्धा फार महत्व आहे. आणि माझी पिनीगुंडा या ठिकाणी ज्या जन्मस्थळी ज्या ठिकाणी वासवी मातेनं अग्नीमध्ये आहुती घेतली त्या ठिकाणी सुद्धा मला ट्रस्टीवर जाण्याचं मला भाग्य लाभलं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की हे समाजाची सेवा करण्याचं भाग्य मला तर लाभलंच, त्यासोबत अनेक ट्रस्टच्या माध्यमातून. आज मला असं वाटतंय, आम्ही विलास सर आणि मी परवाच आम्ही काशीला होतो दोघंही. काशीला तुम्हाला मी कालच सांगितलं, आम्ही एक रजिस्ट्री होती, त्या रजिस्ट्रीला मी गेलो, रजिस्ट्री केली आणि एक प्रॉपर्टी आम्ही घेतली. आम्ही अध्यक्ष, सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष आम्ही तिघही त्या ठिकाणी होतो. आणि खरं म्हणजे आपण प्रत्येक क्षेत्रावर की आपल्या आयुष्यामध्ये एकदा नाही तर दोनदा जातो. पण आमच्या नशिबामध्ये एवढं आहे की काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला महिन्याला सुद्धा वेळ येते, महिन्याला सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या परमेश्वराचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी भाग्यामध्ये लागतं. साधू महाराज सेवा समितीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक क्षेत्रावर 8 दिवस राहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. ते कुणालाही लाभत नाही. म्हणजे एखाद्या बद्रीनाथ सारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही 8 दिवस त्या ठिकाणी राहिला होतो, एवढी थंडी असताना. आणि त्या काळामध्ये तर ते हे झाला होता, बाढ आली होती, बाढ. आणि दुसऱ्या वर्षीच आम्ही सप्ताह ठेवला होता. आमच्याकडे 1000 लोकांचं बुकिंग झालं होतं, 1500 लोकांचं बुकिंग झालं होतं. आमच्याकडे 400 लोक म्हणले बाढ आल्या, बाढ आल्या, आम्हाला नको, आम्हाला नको. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मरण जर यायचं असेल तर ते कुठेही येतं, कुठेही तुम्ही कुठेही असा. आणि आपण एवढे कुठं भाग्यवान आहोत परमेश्वराच्या दारात मरण यायला. जो भाग्यवान आहे त्याला मरण येईल परमेश्वराच्या दारात. आणि म्हणून आज आम्ही तीन सूत्री कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सुलभा आणि चिंतावरताईंना या ठिकाणी 2 गोष्टीचं आम्ही केलं. पण आज ह्या अयोध्या नगरीमध्ये आपण आहोत आणि अयोध्या नगरीमध्ये आपल्याला आपल्या महासभेचं, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचं भवन बांधायचे. त्यासाठी मी ह्या 5 जणाला टीमला पुढाकार देतो. त्या 5 लोकांनी ती जागा घ्यावी, इथं येऊन बघावं. शिरीष मनाटकरला मी प्रमुख करतो आणि ह्या 5 जणांना ती जागा बघावं, इथलं बांधकाम करावं. पैशासाठी मी आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. आणि नाही, हे सगळे प्लॉट धारक आहेत. म्हणजे हे सगळे शिरीषनं हातगावला 100 एकरची प्लॉटिंग केलं असेल, फुटाण्याने केली असेल, 25 एकरची केली असेल, 10 एकरची केली असेल. राजू नळकर सुद्धा त्या क्षेत्रामध्ये आहे, मला माहिती आहे. विलास कोडगिरी वेगळ्या क्षेत्रात असतील, पण एखादी वेगळ्या क्षेत्राचा सुद्धा माणूस लागतो त्या ठिकाणी काम करायला. म्हणजे सगळे त्या क्षेत्राचे नको. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कधीही या अयोध्या नगरीमध्ये. मी आज 2 जागा या ठिकाणी चौकशी करून ठेवलेली आहे. एक जागा 1.5 किलोमीटरवर 15,000 रुपये स्क्वेअर फूटनं सांगितलेलं आहे. माझ्याकडे नंबर आहे, मी नंबर तुम्हाला देतो. आणि दुसरी एक जागा त्यांनी सांगितलं 1200 रुपये फूट. ती जागा जर असेल तर अतिशय चांगली आहे आपल्यासाठी. आणि तुम्ही आज मुक्काम असेल तर ती जागा उद्या बघा आणि ते जागा बघून तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही पुढे चला आणि हे भवन तुमच्या 5 जणांच्या शुभ हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत, दुर्वे साहेब आहेत, महासभा आहे, टीम आहे. कुठेही अडचण येणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, आम्ही काम करताना आम्ही तुम्हाला कुठंतरी डिस्टर्ब केलंय का? या 3 महिन्यामध्ये
कुठं रूम घेताय, कुठं कुणाला देताय, काय करताय, एका शब्दानेही आम्ही नाही ना बिडवे साहेबांनी नाही. फक्त आम्ही बॅनर करताना आम्हाला विचारा, कारण नाराज कोणी व्हायला नको. आणि म्हणून एवढंच आम्ही काम केलेलं आहे, तेही बिडवे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून मी स्वतः तरी कुठंही हस्तक्षेप करत नाहीये. जिल्हा अध्यक्ष एवढे काम करताना कुणाला मी कधी बोलले का विचारा, कधीच नाही. आणि काल काही महिलांनी, काही जेंट्सनी आमच्या भाऊसाहेबांना सांगितलं बीडवरच लई हे प्रेम आहे, बीडवर प्रेम आहे. भाऊसाहेबांना हसत हसत बोललं, कारण त्यांना आता पंढरपूरचं बांधकाम करायचं ना, त्याच्यासाठी मदत लागते ना. मग त्याने मी असं म्हणावं स्टेजवर ना की पंढरपूरला सगळ्या गोष्टींना आम्ही मदत करू. भाऊसाहेब आज नाही, तुम्हाला पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलेलं आहे की तन मन धनाने मी तुमच्या पाठीमागे आहे. कधी तुम्ही फक्त काम करा, काम केलं पाहिजे. काम केल्यानं कधीच लहान होत नाही. आणि माणूस कधी मी लक्षात ठेवा, मला स्टेजवर बसवा, मी समोर येतो म्हणून कधीच माणूस समोर येत नाही. जो काम करतो तो समोर येतो कधी पण. आणि म्हणून आपण काम करत राहा. तुमचा गुणगौरव हा माझा गुणगौरव आहे, म्हणजेच तुमचा गुणगौरव आहे. हा माझ्या एकट्याचा नाहीये, हा सगळ्यांचा गुणगौरव आहे. महासभेचा गुणगौरव आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज बांधवाचा गुणगौरव आहे. आणि आज महासभा आपण एवढं, म्हणजे मलाही वाटलं नाही, यांना शिरीषला ते वाटलं की भाऊ आपण 500 लोकांची व्यवस्था करतो, 550 लोक आपल्याकडे येतील का. मी म्हटलं 100% 500 ते 550 लोक आपल्याकडे येतील, कारण मागच्या 3 अधिवेशनाचा अनुभव आहे आमच्या पाठीमागे. आणि म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी उत्सुक आहे यायला. काही जणाला काम असेल, पदाधिकारी असलं तरी कुणाचे लग्न आहे, जे लग्न करायचे सीझन आहे, बऱ्याच जणांच्या लग्नाच्या तारखा आहेत. काही जण तर गाड्या घेऊन आले स्वतःच्या, 2000 किलोमीटर 1500 किलोमीटर गाड्या घेऊन, आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून. म्हणजे हे एक महासभेचं चांगलं कार्य हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होतंय. आणि हे चांगलं कार्य आमच्या हातून घडलं पाहिजे, हीच माझी प्रामाणिक इच्छा असते. तुम्ही जर आज अभ्यासिका प्रत्येक जिल्ह्याला जर केली तर जेवढ्यांची मुलं असतील तेवढ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे लागतील की माझ्या समाजानं माझ्यासाठी काहीतरी केलं. मला जर पुस्तक घेण्याची ऐपत नसेल तर त्या अभ्यासिकामध्ये ते पुस्तक मिळालं पाहिजे, त्या अभ्यासिकेमध्ये ग्रंथ मिळाले पाहिजे. अशा पद्धतीची अभ्यासिका जर आपण केलं तर आपला येणाऱ्या पुढची पिढी ही चांगली त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आज या ठिकाणी आपण जाहीर केली, आज घरकुल योजना म्हणजे आपल्या समाजातल्या, दीपक भाऊनी सांगितलं की समाजातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला की गव्हर्नमेंटचे 4-4.5 लाख रुपये आपण देऊ शकतो. आणि 5 लाख रुपये त्यांच्याकडनं घेऊन 5 लाखाची जर ऐपत नसेल तर त्यांनी 21,000 रुपये भरावं आणि 3-4 लाख रुपयाचं त्यांना लोन देऊ शकतो आपण. आणि 1 रूम 1 टॉयलेट बाथरूम अशा पद्धतीची घरकुल योजना आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवू शकतो. आज एखाद्या तालुक्याला, एखाद्या जिल्ह्याला फार सोपं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी असेल, नागपूरच्या ठिकाणी असेल तर थोडं अवघड आहे, पण बाकी ठिकाणी फार सोपं आहे. एखादी आपण 10 गुंठ्याचा 5 गुंठ्याचा प्लॉट घेतला आणि त्या ठिकाणी आपण जर अशा पद्धतीचे घरं केले आणि त्यांना 1 BHK फ्लॅट आपण कमी किमतीमध्ये ना नफा ना तोटावर जर त्या बिल्डरने आपल्या समाजाच्या जर केलं. आमचे कत्रुवार या ठिकाणी बसले, त्यांचे भाऊ काहीतरी घर परभणीमध्ये दिले. तुमच्या भावाने का तुम्ही? वट्टमार. हा, वट्टमार म्हणजे अनिल शेट्टी सासत. म्हणजे असं आपलं कार्य आपण केलं पाहिजे की जे समाजातल्या तळागाळापर्यंत ते कार्य केलं पाहिजे, की प्रत्येक समाजातल्या गरीबातल्या गरीब समाज बांधवापर्यंत महासभा पोहोचली पाहिजे. बांधकाम होत राहतील, भवन बांधू आपण, पण भवनावर काहीच कार्यकर्ते त्याच्यावर लक्ष देतात,
बाकीच्या कार्यकर्त्यांनी समाजकार्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. समाजाला कसा न्याय देता येतो हे फार इम्पॉर्टंट आहे. मला समीर भाऊनं सांगितलं, इथं बसलो होतो समीर भाऊ पशीने. सुधीर भाऊ तर मला नेहमी सांगतात आपल्याला जनगणना करायची, इम्पॉर्टंट आहे. आणि जनगणना का करायची की समाजाची जर जनगणना राहिली असेल तर राजकारणामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. की आपला डाटा आपण जर एखाद्या राजकीय व्यक्तीला दाखवला तर त्याच्यातून काहीतरी निर्माण होतंय आणि ते केलं पाहिजे आपण. आणि म्हणून माझ्या प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना आणि जिल्हा महिला अध्यक्षांना PSTला माझी विनंती आहे की यावर्षी जनगणना करण्याचा संकल्प तुम्ही घ्या. मी प्रत्येक जिल्ह्याला काही अमाऊंट देतो, आमच्या कार्यकारिणीची मीटिंग घेऊन काही अमाऊंट ठरवतो जनगणनेसाठी. आणि ती अमाऊंट जसं आम्ही आता वासवी मातेचं मंदिर बांधल्यानंतर 1 लाख रुपये देतोय, पिठाची चक्की वाटप करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याला 1 लाख रुपये देतोय. जर अशी काही अमाऊंट आम्ही तुम्हाला देऊ की जेणेकरून ती जनगणना पूर्ण झाली पाहिजे आणि लवकरात लवकर. हा, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त लोकसंख्या असेल तिथं आम्ही 1 लाख देऊ, 2 लाख देऊ, 50,000 देऊ, 25,000 देऊ. ते आम्ही मिटिंगने ठरवू की त्या लोक. आता जालना जिल्ह्यामध्ये जर विचारलं तर 50 घरं असते, ह्याच्याशिवाय काहीच नाही. त्यांची जनगणना 1 तासात होऊन जाते. 1 तास लागते जनगणना व्हायला. म्हणजे असे काही जिल्हे आहेत. आज संभाजीनगर असेल तिथं आहेत, संभाजीनगरला मला वाटतं 700-800 घरं आहेत आज संभाजीनगरमध्ये. आणि असे काही गाव असतील, तालुके असतील, गाव पातळीवर की आपण थोडं जर काम केलं. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की तुमचा व्यवसाय सोडून समाजकार्य करू नका. आपला पहिला व्यवसाय सांभाळा आणि मग समाजकार्य करा. या ठिकाणी स्मिताने सांगितलं की महिलांसाठी वेगळं व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे. ताई तुम्हाला आज सांगतो, आजपासून नाहीये की गेल्या 7 वर्षापासून महिलांसाठी व्यासपीठ वेगळं आहे. माधुरी वहिनींना अनेक कार्यक्रम, सुलभा वहिनींना त्यांनी मिळून अनेक कार्यक्रम महिलांसाठी सुद्धा सेपरेट घेतलेले आहेत. तुमच्या झूम मीटिंग होतात, झूम मीटिंगवर तुम्ही महिलाच राहता, कोणी पुरुष राहत नाही कधीच. आणि त्यांच्या कार्याला तुम्हाला साथ द्यावं लागतंय की एकट्यानं कधी केल्यानं होत नाही. एखादी डिसिजन घ्यायचा असेल तर मी जागेवर घेतो. काय की मला माहिती नाही, माझ्या घरचे डिसिजन घ्यायचं असेल तर मी जागेवर घेतो. काही करायचं असेल तर जागेवर, म्हणजे कधीच विचार करत नाही. पण परमेश्वरानं काय बुद्धी दिली काय नाही मला माहीत नाही. तो कार्यक्रम भेटून नेते आणि ते कार्यक्रम सक्सेस होते. पण त्या ठिकाणी चैतन्य महाराजांनी सांगितलं की एखादी जर गोष्ट करायची असेल तर असा विचार करा की समुद्राची खोली जेवढी आहे तिथपर्यंत जाऊन विचार केला पाहिजे की समाजासाठी काय केलं पाहिजे. हे ज्ञान आपल्याला मिळतं की आज मला असं वाटतं की आपण काही विचार केले तर आता थोडं थांबावं, विचार पुन्हा करू. विचार करताना सुद्धा, बोलताना सुद्धा विचारपूर्वक बोललं पाहिजे. समोरच्याला लागलं नाही पाहिजे, समोरचे दुखले नाही पाहिजे, कुणाला वाईट बोललं नाही पाहिजे. काय आता एक कमी होत चालले. म्हणून आपण श्रीमंत नाही असं कधी होतंय का? अरे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण श्रीमंतच आहोत. काल समीर भाऊने इथं सांगितलं, कालच बोलता कचऱ्यावर होते समोर, समीर भाऊने सांगितलं की 1000 कोटीचे मालक सुद्धा आमच्या समोर येतात पण आम्ही त्यांना किंमत देत नाही. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला आम्ही किंमत देतो, एखाद्या सामान्य व्यक्तीला आम्ही किंमत देतो. की कधीच पैशाने किंमत मिळत नाहीये, तर ते कर्म, ज्ञान आणि भक्ती असेल तर ती किंमत ऑटोमॅटिक आपल्याला मिळते. आपण कमवतो पण स्वतःसाठीच कमवतो. जे मिळते ते जर आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे, हे परमेश्वराची ही अनुभूती आहे. आणि म्हणूनच आपल्याला एवढे 14 कोटी रुपये समाज बांधवांनी दिले.
म्हणजे की आपण जर कमवलं तर आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या भावनेतून काम केलं पाहिजे. वेळेची फार मोठी किंमत असते. आपण सुधीर भाऊचे सेल्फी काढतो, कारण पुढं कुठेतरी काहीतरी कार्यक्रम असेल, काही असेल तर त्यांना अडचणी निर्माण होतात. ह्याच्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आजकाल सगळ्यांनी बोलले सेल्फीवर, सेल्फी सेल्फी सेल्फी. जय जय